तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, हा टॉपिक थोडा सिरियस आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला शेअर नक्की करा. कारण की व्हिडिओ डिलीट पण होऊ शकतो, काही सांगता येत नाही. कारण की आज जे आपण बोलणार आहे ना, ते पूर्ण बिग बॉस वरती एक्सपोज करणार आहे. मित्रांनो, आपण बिग बॉस वरती आज असा का व्हिडिओ बनवतोय त्याचं पण एक मोठं कारण आहे. तर व्हिडिओला न टाइम घालता सुरुवात करूया लगेच. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 हे स्टार्टिंग झाल्यापासून आपण बोलूया. स्टार्टिंगला मित्रांनो, रुचिता आणि तन्वी या दोघींमध्ये काहीच डिफरंट नव्हता. दोघी सेम होत्या, कॅरेक्टर सेम, भाषा सेम, सगळं काही सेम, आवाज वाढवणं, आवाज सगळं काही सेम होतं. स्टार्टिंगला मित्रांनो, ह्या लोकांनी म्हणजे तन्वीने दिव्याला टार्गेट केलं होतं, दिव्या शिंदेला. मित्रांनो, दिव्या शिंदे बाहेर जाण्याचं कारण पण हे तन्वीच आहे, हे आपल्याला आजपर्यंत दाखवलं नाही. आजपर्यंत हे कारणच ठेवलेलं आहे. आजपर्यंत आपल्याला कोणीही सांगितलं नाही की बिग बॉस मध्ये असं पण घडलं होतं की तन्वीचं आणि दिव्याचं पहिलं पण भांडणं झालं होतं, पण कधी दाखवले नाहीत. ठीक आहे, तन्वीला तिथे पण त्याने सांभाळून घेतले, ऍडजस्ट केले. तर मित्रांनो, नेक्स्ट रुचिता बाहेर जाण्याचं कारण काय, रुचिता बाहेर का गेली, ह्याचं पण मागचं कारण बघा. कारण की मित्रांनो, रुचिताचा गेम जे होता ना, ते एकदम टॉप लेवलचा होता. भले ती शिव्या देत होती, भले तिचं तोंड म्हणजे एकदम उघडली की गटार असं सगळेजण बोलतात, पण होतं, शिव्या देत होती, तिनं करत होती. तिचा स्वभावच असेल, तसंच नेचरच असेल, ते आपण काय तिचं घेणं देणं नाहीये. पण तिचा गेम बोललं तर गेम होता. विशाल सोबत तिने काहीही केलं, ते आपल्याला काहीच घेणं देणं नाहीये. आणि आज तन्वीनं जे काय केलं त्याच्यावर पण बोलणार आहे आपण. मित्रांनो, गेम वाईज बघायला गेलं तर तिला वोटिंग न पडूनही तिनं गेम मध्ये राहायला पाहिजे होती, पण ह्या लोकांनी तिलाही बाहेर काढलं. आता मित्रांनो, प्रत्येक जण बोलतायत की बाहेर आल्यानंतर तन्वीच वाईट का बोलतायत, तन्वी स्ट्रॉंग आहे म्हणून तिचं वाईट बोलतात, तिला खाली पाडायचा प्रयत्न करतात. मला एक सांगा, जर तन्वीचं वाईट बाहेर बोलतात, तिला कुठं समजणार आहे का मध्ये, तिनं खाली पडणार आहे का, नाही ना. म्हणजे तिचा गेम टॉपच राहणार ना तुमच्या हिशोबाने. तन्वीचा जर गेम टॉप असेल तर तिचा गेम टॉपच पाहिजे. मित्रांनो, तिला कालचीच गोष्ट सांगतो की ससा आणि तिच्यामध्ये भांडणं झालं होतं. ससा 2 मिनिट बोलू दिलं नाही तन्वीला, 2 मिनिट. लगेच तन्वीने रडायला सुरुवात करणार होती, पण तिथं काहीतरी झालं आणि ते क्लोज झालं. मित्रांनो, तन्वी हे शिव्या देते, तन्वी हे सगळं काय करते. आता स्मोकिंग क्वीन म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही, स्मोकिंग क्वीन आहे ती. आणि सगळे सदस्य, जो सदस्य बाहेर येतोय ते फक्त आणि फक्त तन्वीचं का नाव घेतोय, ह्याच्यावर पण विचार केला पाहिजे सगळ्या लोकांनी. कारण की मित्रांनो, गेम बघायला गेलं तर विशालचा पण स्ट्रॉंग आहे. गेम बघायला गेलं तर मित्रांनो, आता जे संकेत आलाय त्याचा पण स्ट्रॉंग गेम आहे. गेम बघायला गेलं तर दीपाली ताईचा पण गेम स्ट्रॉंग आहे. पण सगळेजण तन्वीचं नाव का घेत आहेत, याच्या पाठचं एक कारण पण असू शकते मित्रांनो. तिने शिव्या पण देते, तिनं सगळं काय करते, तिनं भडकवते पण. ह्या लोकांना फक्त तन्वीला गुड लुक मध्ये दाखवायचं आहे. महाराष्ट्रापुढे तन्वीला गुड लुक मध्ये दाखवायचा प्रयत्न चालू आहे, आणि हे महाराष्ट्राला कधी कळेल हे मला तर समजत नाहीये. एक वेळेस तन्वीच्या हातात ट्रॉफी गेल्यानंतर सगळ्या महाराष्ट्र जागा होईल की बाबा हिची रियालिटी काय आहे. तुम्हाला सांगा, आता मला एक सांगा मित्रांनो, आजपर्यंत तन्वीची रियालिटी तुम्हाला समजले का? भले तुम्ही तन्वीचे फॅन आहेत, मला काही हरकत नाही. तुम्ही आजपर्यंत मला एकही शब्दात कमेंट मध्ये नक्की सांगा की तन्वीची रियालिटी काय आहे. स्मोकिंग आहे म्हणून शिव्या देते, भांडणं करते, ओरडून बोलते, शांत राहते, रडकी आहे का, इंटेलिजंट आहे, म्हणजे जेंटलमॅन मॅन आहे, काय आहे रियालिटी, काय आहे मला हे सांगा ना. एक वेळेस मला फक्त तन्वीची रियालिटी सांगा, मग मी मानतो तुम्हाला पण तन्वीचे फॅन आहे बाबा. हा, खरंच तन्वीची रियालिटी एकच आहे आणि स्टेबल, तिनं स्टार्टिंग पासून जे असं आहे ते असंच आहे. नाही यार, तो बिग बॉस सीझन 6 बिग बॉस शो जो आहे ना, तो रियालिटीवर अवलंबून असतो आणि रियालिटी बिलकुलही दिसत नाही तन्वीमध्ये. आणि जर तन्वी विन झाली मित्रांनो, तर सिरियसली सांगतोय, सिरियसली बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो 100% आहे. आणि आज जे भांडण झालेलं आहे ना, त्याच्यात पण स्क्रिप्टच आहे. माहिती आहे का तुम्हाला? माहिती नाही ना, त्याच्यात पण स्क्रिप्ट आहे मित्रांनो. हर वेळी राखी हे दुसऱ्या व्यक्तीला टार्गेट करत राहते. विचार करा, तिने एक वेळेस रुचिता, एक वेळेस प्राजक्ता, एक वेळेस संकेत, एक वेळेस रेवा, एक वेळेस ससा, एक वेळेस प्रभू, एक वेळेस आता सागर. विचार करायची गोष्ट आहे ती म्हणजे प्रॉपरली स्क्रिप्टेड शो दिसून येत आहे. तुमचं काय मत आहे याच्यावरती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.